मध्ये हा चेंडू अडवला गेला. पहिला बॉल डॉट चाललाय. स्ट्राईक एंडवरती राजकुमारने सुद्धा एक क्रिकेट गाजवलंय आणि त्यामुळे त्याच्याकडे तो मोठा अनुभव आहे. समोर ऋषभ आहे आणि ऋषभचा संघ गोलंदाजी करतोय. कार्तिक 11 शिरवली. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारायचा होता, परंतु आता या बॉलवरती सिंगल आली. या 2 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडूंमध्ये एक धाव आता धावफलकावरती जोडली जाते. एस नखाते पुरस्कृत बापदेव कितकीसमा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कार्तिक 11 शिरवली. एका बाजूला अवधूतजी नखाते, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मयुरेश घरत ना, घरत ट्रेडरचे सर्वात सन्माननीय मयुरेश घरत यांचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा अपूर्व इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 2 चेंडूंमध्ये एक धाव त्याने खर्च केली आहे. यावेळी स्क्वेअर कट मारला. फिल्डर आहे, चेंडू अडवलाय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. चेंडू अडवण्यापेक्षा आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न राहिला आणि हे एक चांगला विचार आहे. फिल्डरचा एक पॉझिटिव्ह अप्रोच म्हणतो ना आपण, तो पॉझिटिव्ह अप्रोच इकडे मात्र दाखवलाय. मागच्या बॉलवरती फील्ड करत असताना सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. 3 चेंडूंमध्ये 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. खारीपाट प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आपण पाहतो. यावेळी हलक्या हाताने फटका पुन्हा एकदा खेळला जातो. फिल्डर आहेत, एकच धाव या बॉलवरती भेटते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या षटकातील संपला. 4 मध्ये 3 आल्यात. लगातारच्या 3 बॉलवरती एक सिंगल इथे मात्र अपूर्वने खर्च केली आहे आणि ती खर्च करण्यास भाग पाडली आहे दोन्ही बॅटरने. अपूर्वचा विचार केला तर अपूर्व क्रिकेट खेळतो आणि मुंबईमध्ये क्रिकेट गाजवण्याचा अनुभव अपूर्वकडे सुद्धा. यावेळचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. इथे मात्र आता वाईड +1 या 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राजकुमारकडे आहे. एक चांगला खोखोपट्टू आहे, किंबहुना आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे ती रनिंग बिटवीन चांगली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो मागच्या बॉलवरती ती सिंगल आली आहे. जसा विकेट किपरच्या माध्यमातून तो चेंडू सुटला. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. स्कोर कार्डवरती इजाफा झालाय. 5 धावा धावफलकावरती, 5 रन्स. रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती. यावेळचा आणखीन एक खराब बॉल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजाच्या मनामध्ये थोडीशी द्विधा मनस्थिती राजकुमारने निर्माण केली आणि त्यानंतर वाईट बॉल टाकण्यास इकडे मात्र प्रवृत्त केले गोलंदाजाला. 6 धावा झाल्यात. ते मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध या बॉलने घेतलाय. राजकुमारची चाल इकडे मात्र ओळखली गोलंदाजाने, कारण ज्या रीतीने तो फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करत होता तर बॉलवरती त्याला मात्र इकडे बांधून ठेवलंय. 6 धावा आहेत स्कोर कार्डवरती. यावेळचा आणखीन एक खराब बॉल. लेग स्टंपच्या बाहेर आणखीन एक बॉल चाललाय. वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा केला जातो आणि वाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 7 वरती आता जाऊन पोहोचेल. यावेळी पुन्हा एकदा टॅप मारला. फिल्डर आहेत आणि आता इथे आपण पाहतोय या बॉलवरती बॅटर पोचला. हे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवण्यात आलंय. त्यामुळे आता पहिल्या षटकाचा डाव इकडे मात्र संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 8 धावा होतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी ऋषभ गोंधळी याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केले. कॅप्टन आहे. कॅप्टनचा पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय एक धाव देऊन जाईल. द्विधा मनस्थितीमध्ये टाकणारा हा बॉल पाहायला मिळाला.
पहिल्या मॅचमध्ये आशिष, तर दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर आता हे दोन महत्त्वाचे खेळाडू खेळतात. ओराम क्रिकेट या वर्षाचं ओराम क्रिकेट अक्षरशः ऋषभ गोंधळेने गाजवलं ॲज अ लेफ्ट हँडर बॅटर. आपण जर पाहिलं तर अनेक मालिकावीराचे पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलेत, किंबहुना अनेक बॅटरचे पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलेत. तीनवीराचं मैदान ऋषभला थोडंसं आपण जर पाहिलं तर लाभार्थी ठरलेलं होतं. यावेळी पुन्हा एकदा फटका इकडे चांगला खेळलाय, सिंगल धाव या बॉलवरती भेटेल. मोठ्या फटक्यांपासून या मॅचमध्ये एस नखाते पुरस्कृत केतकीचा माळा म्हणजेच अवधूत नखाते यांच्या संघाला थोडंसं वंचित ठेवलंय. 10 धावा धावफलकावरती, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलचा फटका चांगला आहे, वेट अँड वॉच. इथे मात्र वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतरच्या बॉलवरती हा चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा 14. या वेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल आली आहे. 15 धावा धावफलकावरती झाल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना. या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपला, 3 सिंगल आणि 1 चौकार आलाय. यावेळचा बॉल शरीरावरती, पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती फलंदाजासाठी, त्यामुळे सिंगल वरती प्राधान्य या मॅच मध्ये जरूर दिलं बॅटरने, दोन्ही बॅटरने. लेग बाईकच्या साहाय्याने ती सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. स्कोर कार्ड वरती 16 धावा झाल्यात, 16. हलक्या हाताने फटका खेळलाय आणि आता या बॉल वरती आपण पाहतोय सिंगल आली आहे. 2 षटकं संपलीत, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. एका मॅच मध्ये राजकुमारच्या नावावरती 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याने केला. त्यामुळे आता इथे या मॅच मध्ये तो काय करेल हे पाहणं गरजेचं आहे. ॲज अ कॅप्टन आहे, मग कॅप्टन आहे आणि त्याच्यावरती इथे जिम्मेदारी असेल या मॅचची. पहिल्या षटकामध्ये अपूर्वने गोलंदाजी केली, 8 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये वृषभाला त्याने 9 धावा खर्च केल्या. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज इकडे मात्र वापरला जातोय. प्रज्वल यांना मात्र आमंत्रित केलंय. प्रज्वल यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. पहिला बॉल इथे मात्र जरूर फिल्डरच्या हातामध्ये मारलाय. या बॉलवरती चौकार येणं गरजेचं होतं, परंतु तो आता आलेला नाहीये आणि त्यामुळे दबाव बॅटरवरती राहील. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. अभि नाही तो कभी नाही असं म्हणणं गरजेचं आहे, कारण धावा चाललेल्या नाहीयेत. 17 धावा फक्त झाल्यात. समोर मारलाय, फिल्डर नाही आणि त्यामुळे आता चौकार भेटेल. जो पहिला बॉल टाकला होता त्यावरती सुद्धा आला असता तर कदाचित आणखीन धावसंख्या वाढली असती, परंतु आता या दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. 23 धावा, माफ करा 21 धावा धावफलकावरती, 21. आणखीन एक समोर फटका आणि आता आणखीन एक चौकार. 25 धावसंख्या धावफलकावरती. पाहता पाहता 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत आतापर्यंत. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी हवेत फटका खेळला आणि फिल्डर तिथे आहेत, त्यांनी कॅच पकडला. फलंदाज बाद. वैयक्तिक 18 धावसंख्येची खेळी करत असताना राजकुमार परतला. नवीन बॅटर कल्पेश आला बॅटिंगसाठी. या षटकातील आतापर्यंत आपण पाहतो 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 चेंडू येणं बाकी आहेत. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 30 झाल्या होत्या, या मॅच मध्ये आतापर्यंत 25 झाल्यात. पुढे सरसावून फटका खेळला फिल्डर, पुन्हा एकदा त्याच्या हातात आणि रनआउट स्वरूपात बॅटर बाद. तर नवीन बॅटर आतिश मैदानावरती शेवटचा बॉल फेस करेल. सूरज
पुढे सरसावून फटका खेळला आणि आता याही बॉलवरती रनआउट स्वरूपात बॅटर बाद होईल. लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स आल्यात. ओव्हर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आणि आता पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना स्कोर कार्डवरती 25 धाबा लागल्या. जिंकण्यासाठी 26 धाबा संख्येचं आव्हान उभं केलंय. ऋषभ आणि सलामीची जोडी ऋषी आपल्याला पाहायला भेटते आर फॅक्टर मैदानावरती. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी स्वप्नील याला मात्र आमंत्रित केलंय. स्वप्नीलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. 18 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. पहिला बॉल या षटकातील पहिलाच बॉल चांगला टाकला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर फिल्डर आहेत त्यांनी हा बॉल अडवला. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर या क्रिकेटमध्ये स्वप्नीलला ओळखलं जातं आणि त्याच्या खांद्यावरती पहिलं षटक सोपवलंय. सुरुवात स्वप्नीलने चांगली केली आहे. डॉट बॉलने सुरुवात केली जाते. समोर ऋषभ आहे त्याच्या विरोधात. यावेळी फटका चांगला आहे. फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट मनगतांची ताकद इकडे मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर चौकार आलाय. फटका इकडे मात्र खेळला गेलाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 4 धावा धावफलकावरती. डाऊन दिले या बॅटरला तुम्ही या मैदानावरती करू शकत नाहीये कारण आपण जर पाहिलं तर हा झोन ऋषभचा स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे तो चौकार आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल त्याच रिझन मध्ये परंतु आता हा डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. तीन बॉल झालेत या षटकातील आणि 4 धावा झाल्या डाव फलकावरती. यावेळचा बॉल समोर. गोलंदाजी आपण पाहतोय. 2 गोचा इशारा पंचांच्या माध्यमातून बॅटरला नक्कीच सांगितलं जातं. शेवटचे 2 बॉल अजून या षटकातील येणं बाकी 4 खर्च केल्यात स्वप्नीलने. पुन्हा एकदा चांगला बॉल. हा चांगलं क्षेत्ररक्षण सूरज यांचं पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षण करत असताना तब्बल 3 धावा इकडे मात्र सेव्ह केल्यात. एके स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ते रिप्ले सुद्धा दाखवलं गेलं. एक चांगला टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ब्रॉडकास्टिंग चॅनल आपण जरूर इथे आणलं आणि आणलं त्याचे एक झलक आपल्याला त्या रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 धावा झाल्यात. शेवटचा बॉल आता या षटकातील येणं बाकी आहे. इथे फुल टॉस होता परंतु वेगळं करण्याच्या नादात आता डॉट चाललाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 5 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 21 बनवायचे आहेत.
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिलाच बॉल टॅप मारलाय. फिल्डर आहेत. एक सहजतेने खेळला गेलेला फटका 4 धाबा देऊन चालला आणि आता या चौकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा इक्वेशन बदललंय. 12 मध्ये 21 हव्या होत्या. 9 धाबा धावफलकामध्ये लागल्यात. आता 17 धाबा संख्येची गरज आहे. 11 अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं होतं ही चर्चा आहे. या गोलंदाजाची बॉल जसा पडला आतमध्ये आला आणि बॅटरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. विकेट नंबर फर्स्ट ऋषभ गोंधळी बॅक टू दी डग आउट. पहिला हादरा लागला बॅटिंग करत असताना आणि एक चांगला हादरा म्हणावा लागेल कारण महत्वाचा बॅटर होता ऋषभ आणि त्याला इथे मैदानाच्या बाहेर धाडलाय. 9 धावसंख्येवरती लागलेला पहिला हादरा आपण पाहतो. चला टीम मीटिंग घेऊ नका राजकुमार. आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर केलाय. लेग स्टंपवरती जरूर हा बॉल टाकलाय परंतु डॉट येतोय हा बॉल. 9 धाबा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. दीप आहेत. चेंडू अडवतात. एक सिंगल भेटेल. 10 धाबा धावफलकावरती या सिंगलच्या सहाय्याने. 2 चेंडूंचा खेळ आता या षटकातील येणं बाकी. जिंकण्यासाठी 8 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावा संख्येची गरज आहे. ऋषिकेश स्ट्राइक एंड वरती. यावेळी फटका चांगला खेळा. फिल्डर आहेत परंतु आता सिंगल धाव भेटेल. जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये 15. मॅच थोडीशी आवाक्यात आणली आहे गोलंदाजी करत असताना सूरजने आणि स्वप्नीलने. पुन्हा एकदा आपण पाहतो फटका खेळलाय आणि आता इथे आपण पाहतोय पंचांपर्यंत हा निर्णय पोहोचवला. बॅटर सेफ आहे की अनसेफ आहे. 3ऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय पोहोचवला जातोय. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही आहे हे मात्र आता AK स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून चेक केलं जाईल. थ्रो अगदी क्विक होता. बॅटर आपण जर पाहिलं तर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि आता तो रिव्ह्यू इकडे मात्र चेक केला जाईल. आणि OUT आउट स्वरूपाने बॅटर आणखीन एक बाद. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये गरज आहे 15 धावसंख्येची. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. 15 धावसंख्येची गरज आहे. जिंकण्यासाठी 6 बॉल शिल्लक आणि 15 धावसंख्येची गरज आहे. कॅप्टन स्वतः गोलंदाजीसाठी मैदानावरती सज्ज होता. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 15 धावा डिफेंड करायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला 15 धावा बनवाव्याच लागतील. पहिला बॉल इकडे मात्र स्क्वेअर कट मारलाय आणि पहिल्याच बॉल वरती हा चौकार आलाय. 4 धावा.
5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची अजूनही गरज या मॅच मध्ये. 5 चेंडू जिंकण्यासाठी 11. पुन्हा एकदा यावेळी आपण पाहतोय पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावरती No+1 अशा 2 धावा मिळाल्यात. आणि आता इथे रनआउट स्वरूपात बॅटर बाद होईल. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 मध्ये जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. ऋषी मैदानाच्या बाहेर परतला. अक्षय आला बॅटिंग साठी, नवीन बॅटर. चार बॉल शिल्लक आहेत. 4 मध्ये जिंकण्यासाठी 9 बनवायच्यात. 2 मोठे स्ट्रोक आणि त्यानंतर सिंगल, नंतर इक्वेशन कंप्लीट होऊ शकतं या मॅच मध्ये. परंतु आता इथे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 मध्ये त्या 9 धावसंख्येची गरज आहे. कार्तिक 11 शिरवली या संघाला. आणखीन एक बॉल स्टंप वरती लागला. मॅच मध्ये थोडस टर्न प्राप्त झाला. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत. 3-3 मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 9. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर कल्पेश. टॅप मारलाय. आता चौकार आलाय. चेंडू शिल्लक आहेत. 2-2 मध्ये बनवायच्यात 5. मॅच क्लोजिंग काउंटर मध्ये आता आली आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये आता जिंकण्यासाठी 5 ची गरज आहे. 2 बॉल 5. कल्पेशच्या बॅट मधून चौकार आला. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. आणखीन एक लगातारचा दुसरा चौकार कल्पेश याने मॅच मध्ये आणलं. आता कार्तिक 11 शिरवली संघाला पूर्णपणे मॅच बदलली आहे. मॅच पलटली आहे. 9 हव्या होत्या 4 मध्ये, त्यानंतर विकेट आली. 3 मध्ये 9 चौकार आला. 2 मध्ये 5. आणखीन एक चौकार. 1 बॉल 1. तर काही म्हणत असतील प्रेक्षक की कार्तिक 11 शिरवली संघ जिंकेल. दुसऱ्या बाजूला यस नखाते संघाचे पाठीराखे असतील ते म्हणत असतील ते आम्ही ही धावसंख्या डिफेंड करू. तर जिंकण्यासाठी 1 बॉल आहे आणि 1 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस या मॅचचा नियम. जिंकण्यासाठी 1 बॉल 1 धाव. 1 बॉल 1. आणि आता हा सामना इथे मात्र कार्तिक 11 शिरवली या संघाने जिंकलाय.